एक महत्त्वाची बातमी आहे। खासदार नरेश म्हस्के अबू आझमींची तक्रार करणार आहेत। ठाण्यामधील वागळे इस्टेट पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करणार आहेत। अबू आझमींना अटक करा, शिवसेनेनं ही मागणी केली आहे। आमच्या आराध्य दैवताचा अपमान सहन करणार नाही, असं नरेश म्हस्के यांनी म्हटलंय। मुर्दाबाद मुर्दाबाद अबू आझमी मुर्दाबाद। अरे अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा, अरे अटक करा, अटक करा, अटक करा, अरे अटक करा, अटक करा, अटक करा। धर्म परिवर्तन के लिए महिलाओं पे अत्याचार किया, अपने मंदिरें लूटे, मंदिरें तोड़ डाली। उस औरंगजेब का अगर वो अबू आझमी भलामन करते तो उनको भी हम महाराष्ट्र में घूमने नहीं देंगे। इस्तीफा के बारे में क्या? देखो, उनके ऊपर गुना दाखल कर रहे, देशद्रोह का गुना दाखल किया, उन्होंने इस्तीफा देना चाहिए। ओके, थैंक यू। आजा आजा आजा। म्हस्के आता अबू आझमी विरोधात तक्रार करणार आहेत। पोलीस ठाण्यामध्ये नरेश म्हस्के आपल्या कार्यकर्त्यांसह दाखल झालेले आहेत। औरंगजेबाबद्दल उत्तम प्रशासक होता, त्याचबरोबर त्यांची स्तुती सुमनं उधळण्याचं काम जे अबू आझमींनी केलेलं आहे हे देशाच्या विरोधातलं काम आहे। देशद्रोहाचा खटला दाखल करावा आणि त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी सकाळीच आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ती मागणी केलेली आहे। आणि म्हणून अशा माणसावरती खटला दाखल करण्याकरता आम्ही या वागळे स्टेट पोलीस स्टेशनवरती आमची पूर्ण शिवसेना या ठिकाणी आलेली आहे। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। खासदार नरेश म्हस्के आता वागळे इस्टेट पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्यासाठी दाखल झालेले आहेत। औरंगजेबाच्या काळामध्ये चांगलं शासन होतं असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलेलं होतं। त्याविरोधात आता तक्रार दाखल करण्यासाठी नरेश म्हस्के हे पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत। नरेश म्हस्के यांच्यासोबत मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक देखील पोलीस ठाण्याबाहेर जमलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी त्यांच्याकडून करण्यात आली आणि आता रितसर तक्रार दाखल करण्यासाठी नरेश म्हस्के हे पोलीस ठाण्यात पोहोचलेत।